ठिकाणी पहा अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह कोणता? तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वच्या सर्व संधी हा जो काही घटक आहे मराठीतील विशेष संधी सोडून पररूप आणि पूर्वरूप सोडून बाकी सगळं जे काय आहे ते संस्कृत मधून मराठीत आले, बरोबर आहे. म्हणून त्याचा ज्या उदाहरणाचा विग्रह सुद्धा त्याच पद्धतीने होतो. लक्षात आलं? मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो याचं जे काही उत्तर आहे अति अधिक अंत नाही, तर लक्षात घ्यायचे हे त्याचं उत्तर असणार आहे. पहा काय असणार आहे? अति अधिक अंत. लक्षात आलं? आता पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे बरं? याची फोड केली झाली आणि या ठिकाणी हे संधीचा कोणता प्रकार आहे? तर संधीचा या ठिकाणी यनादेश स्वर संधीचा यनादेश नियम आहे. पहा आता कशी संधी साधली जाते. त ची फोड करा त अधिक ई, त्याच्या पुढे काय आहे बरं पोरांनो? अंतला अंत, जसंच्या तसं. मग मला सांगा या ठिकाणी यनादेश नियम काय सांगतं बरं बाळांनो? ई उरू रस्व किंवा दीर्घ. ओके, ई उरू रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे कोणतेही विजातीय स्वर आल्यास त्यांच्याबद्दल अनुक्रमे य व र असे बदल होऊन त्या मागील स्वर त्यात मिसळून संधी साधण्याच्या प्रकाराला यनादेश असं म्हणतात. मग मला सांगा ईच्या समोर या ठिकाणी अ विजातीय स्वर आला म्हणून या ई बद्दल या ठिकाणी य होतो. मग या ठिकाणी त अधिक य आणि तो जसाच्या तसा या ठिकाणी खाली येतो. या तिघांचं एकत्रीकरण विद्यार्थी मित्रांनो काय झालं? त्य. आले का लक्षात? आता उरले काय? उरले काय? अ आणि त. तर या ठिकाणी काय झालंय बरं? अत्यंत. लक्षात आलं? अशा प्रकारे जी काही संधी साधली जाते ना ती हा जो काही आहे तो यनादेश स्वर संधीचा नियम आहे. ओके, डू यू अंडरस्टँड?